येतात. आले ना रिझल्ट आले, मार्क्स काय म्हणता तुम्ही, रिझल्ट आले ना, अंजली तुमच्या समोर आहे, काही वेगळं जास्त केलं नाही. फक्त RRB PO ला मला इंग्लिशला कमी मार्क आहेत मॅडम. पण बाकी बाकी सगळे ते इंग्लिशला चांगले मार्क आहेत. कारण ते RRB PO ला गडबड केली होती मी. आधी कॉन्ट सेक्शन घेतलं होतं, नंतर LR घेतलं होतं, इंग्लिशला शेवटी ठेवलं होतं. इंग्लिशला टाइम कमी भेटला म्हणून मला माझे मार्क कमी आले तिथे इंग्लिशला. असं नाही इंग्लिश मी कधी पण स्टार्टिंग LR नाही करतो, नंतर इंग्लिश घेतो, नंतर कॉन्ट घेतो. पण त्या दिवशी जरा कॉन्ट इझी वाटलं म्हणून मला कॉन्ट ते चूक झाली. तेव्हा सेक्शनल टाइम नाही होता ना तेव्हा. 3 मिनिटं कळून जातं मॅडम आपल्याला. पेपर म्हणजे कोणता सब्जेक्ट आधी सिलेक्ट करायचा, दुसरा कोणता करायचा. राईट. पझल वाचल्या कळून जात जमणार की नाही. जमणार की नाही. चालेल. तर आपण थोडं पुढे जाऊया आता कॉन्ट कडे. तर बेटा आपला कॉन्ट कसं होतं, काय होतं, आपण त्यासाठी काय केलं. कॉन्टला स्टार्टिंग एक्झाम जेव्हा दिली होती तेव्हा मला 3 मार्क आले होते मॉक प्रिलिम्सला. पहिले ते काहीच कळतच नव्हतं म्हणजे काय करायचं, आधी डिवाइड करायचं, काय करायचं. म्हणजे 3 वर्ष गॅप पडला होता मोठा माझा. त्याचा हळूहळू प्रॅक्टिस करत गेलो. प्रॅक्टिस एवढं जोरात करायचं मॅडम, म्हणजे शेजारी कोणी येऊन गेले तरी मला कळायचं नव्हतं. कळायचं नाही. मी म्हणजे पूर्ण डोर मी स्वतःला लॉकच करून घ्यायचं. इतका फोकस होता. तेवढं फोकस होतं. आणि इकडे तिकडे बघायचंच नाही, काहीच नाही. सगळं म्हणजे पूर्ण क्लोज. तिथे कोणच येत नव्हतं. राईट. घरातले पण यायच्या आधी मला कॉल करायचे. तिथे कॉल उचलले तरच मी आतमध्ये यायचे, नाहीतर नाही. असं होत. म्हणजे आपण काय म्हणतो की प्रॅक्टिस किती गरजेची असते बघा कॉन्टला. इंजिनिअरिंगचा मुलगा असून पण पहिल्या मॉक मध्ये 3 स्कोर आणतो आणि मग नंतर फोडूनच टाकतो कॉन्टला. कशामुळे. प्रॅक्टिस. पहिला 3 होते मॅडम. नंतर RRB PO ला 36 अटेम्प्ट होते माझे. 46 अटेम्प्ट RRB PO मेन्सला. 6 अटेम्प्ट कॉन्टचे RRB PO मेन्सला. खूप मोठा स्कोर आहे हा सोहन. मतलब अटेम्प्ट खूप चांगला अटेम्प्ट आहे, कारण कॉन्टला मुलं इतके अटेम्प्ट करत नाही मेन्स मध्ये तरी. तर तुम्ही हे करून दाखवलं. म्हणजे नॉलेज किती असलं तर प्रॅक्टिस नसल्यामुळे कोणताही माणूस परफॉर्म करू शकत नाही. तर कॉन्ट साठी सध्या या मुलांनी काय केलं पाहिजे, काय सजेशन असतील आपल्या प्री आणि मेन्स साठी. प्रिलिम्स साठी आता एक्झाम कधी आहेत मॅडम. आता 2, 4, 5 ऑगस्टला तर SBI PO आलेली आहे. सध्या SBI PO ऑगस्टलाच आहे. आता कॉन्ट प्रिलिम्सच मारायला पाहिजे. म्हणजे त्याने फक्त प्रिलिम्स आठवड्यात जेव्हा एक्झाम असतो त्या आठवड्या आधी फक्त प्रिलिम्स. मेन्सला हात पण लावायचं नाही, लिंक तुटून जाते. नाही तर प्रिलिम्स म्हणजे एक मी दिवसातून 3 मॉक द्यायचो. 3 मॉक द्यायचो. ओके. मग शुभम सर म्हणायचे एकच द्या, तरी मी 3 द्यायचो. कारण मला दुसरं काहीच अभ्यास नव्हता, म्हणजे फक्त मॉकच द्यायचं आहे. दुसरं काय असलं तर म्हणजे एक मॉक अनालिसिस आणि प्रिलिम्स अनालिसिस लवकर होऊन जायचे माझे. प्रिलिम्स अनालिसिसला वेळ लागत नव्हता. मॅक्सिमम एक 2 तासात, 1 तासाचं एक्झाम, 2 तासाचं प्रिलिम्स. 9 तास तर मला भेटायचे दिवसातून. म्हणून मी 3 एक्झाम देऊन 3चे अनालिसिस करायचं. तर म्हणजे तुम्ही कॉन्ट साठी या मुलांना सध्या काय सजेस्ट करणार. बेसिक